हॅलो फ्रेंड्स, मी संगीता तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी पायनॅपल केकची खूपच सुंदर अशी केक डिझाइन घेऊन आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। तर मी आजच्या केकसाठी 180 ग्रॅम व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेले आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये 4-5 थेंब पायनॅपल इसेन्स, 1 थेंब पिवळा कलर आणि गरजेनुसार पाणी टाकून हा केक स्पॉन्ज 6 इंचाच्या टीनमध्ये 25 ते 30 मिनिटांसाठी बेक करून घेतलेला आहे। आणि बेक झाल्याच्या नंतर मी हे थंड करून याच्या 3 लेयर करून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता खूपच छान आपला केक स्पॉन्ज तयार झालेला आहे, जाळीदार एकदम। तर आता मी 200 ते 250 ग्रॅम ml क्रीम बीट करून घेतलेली आहे आणि लगेच केक तयार करायला घेऊयात। तर मी लगेच केकवरती शुगर सिरप टाकलेला आहे। शुगर सिरपमध्ये मी 1 चमचा पायनॅपलचा क्रश टाकलेला आहे, कारण की काय होते, ज्या फ्लेवरचा आपण केक करत आहोत ना, त्या फ्लेवरचे क्रश जर आपण त्या शुगर सिरपमध्ये टाकलं ना, तर प्रॉपर असं स्पॉन्जमध्ये पण त्याचं टेस्ट येते। त्यामुळे तुम्ही या पद्धतीने केक तयार करत जा। तर मी लगेच आता क्रीम लावून त्यावरती पायनॅपल क्रश आणि व्हाईट कंपाऊंड जे आहे ते खिसून या पद्धतीने टाकलेलं आहे आणि जी सर्वात वरची लेयर होती ती मी या पद्धतीने उलटी करून ठेवलेली आहे। त्यामुळे आपल्या केकला हाईट येण्यास मदत होते। आणि लगेच आपल्याला काय करायचे आहे, साईडचा जो गॅप आहे ना, तो आपल्याला क्रीमने भरून घ्यायचा आहे। हे असे नाही केले तर काय होतं की कोणाकोणाचा केक एक साईडने थोडासा बसल्यासारखा होतो आणि एक साईडने उंच होतो। त्यामुळे दर लेयरला आपण ठेवली की त्याच्या खालचा जो गॅप आहे ना, आपल्याला क्रीमने व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। तर बोलता बोलता तुम्ही पाहू शकता की आपल्या तिन्ही लेयर ठेवून झालेले आहेत। तर या पद्धतीने मी आता लगेच याला क्रम कोटिंग करून घेते आणि आपण हा क्रम कोटिंग करून 5-10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून घेऊयात। तर शक्यतो मी ठेवत नाही, पण आता मला कलर तयार करून घ्यायचा आहे त्यामुळे मी ठेवून घेते। तर आता आपल्याला जो केकचं कस्टमरची जी डिझाइन होती ना, त्याला ब्ल्यू कलरचा थोडासा पर्पल ब्ल्यू कलर होता, पण माझ्याकडे तो अवेलेबल नसल्यामुळे मी काय केले की स्काय ब्ल्यू कलर आणि त्याचमध्ये 4-5 थेंब पिंक कलर आणि त्यामध्ये 1-2 थेंब स्काय ब्ल्यू कलर टाकून या पद्धतीचा कलर मी तयार केलेला आहे, कारण की मला थोडासा फेंटच कलर पाहिजे होता। आणि आपण आता लगेच केकला फिनिशिंग करायला घेऊयात। तर काय होतं की बऱ्याच वेळा आपल्याकडे सगळे कलर अवेलेबल नसतात, पण आपल्याच घरातलेच कलरचे वापर करून आपण 2 कलरपासून तिसरा कलर तयार करू शकतो। त्यामुळे आपल्याला जास्त पैसे पण खर्च करायची गरज लागत नाही। तर या पद्धतीने मी आता केकला फिनिशिंग पण देऊन घेतली आणि साईडने आपण लगेच त्याला स्क्रॅपर फिरून घेऊयात। तर फिनिशिंग ही प्रॉपरच करायची, कारण की फिनिशिंगवरच केक अवेलेबल असं म्हणजे खूप छान फिनिशिंग चांगली असेल तरच कस्टमरला केक आवडतात। तर मी आता परत काय केले की राहिलेल्या क्रीममध्ये आणखीन 4-5 थेंब पिंक कलर आणि 1-2 थेंब स्काय ब्ल्यू कलरचे टाकून घेतले आम्हाला, कारण की वरच्या डिझाईनसाठी मला थोडीशी डार्क कलर पाहिजे होता त्यामुळे। तर या पद्धतीने मी आता हा कलर या पद्धतीचा कलर तयार करून घेतलेला आहे आणि 2 प्रकारच्या पाइपिंग बॅग पण तयार केलेल्या आहेत। एक हे नूरचे 14 नंबरचे मोदक नोझल आहे आणि दुसरे पण हे फ्लावरचेच आहे, त्याच्यावरती काही नाव नाही आहे। तर मी आता लगेच केकवरती डिझाईन करून घेते। तर या कस्टमरच्या मिस्टरांचा बड्डे होता, तर त्यांच्या मिस्टरांना सरप्राईज द्यायचं होतं, त्यामुळे ह्यांनी मला ही ऑर्डर दिली होती। तर मी त्यांना फर्स्ट टाईमच ह्या केकची ऑर्डर आली होती कस्टमरकडून। त्यांनी विचारले प्राईस किती, तर मी 350 रुपये सांगितले होते, पण ते म्हटले कमी करा। तर मी ठीक आहे म्हणाले, फर्स्ट टाईम आले होते कस्टमर, त्यामुळे मी 300 रुपयात दिला। कारण की काय होते की जे आपण जे होम बेकर्स असतात ना, त्यांचे केकचे वेट हे खूप जास्त असते। आता ह्या केकचे पण वजन हे 700 ग्रॅम भरले होते, कमी जास्त पाऊण किलो भरते, 550-600च्या पुढंच भरते। आणि जे बेकरीतले केक असतात तुम्ही मोजून पहा कधी पण आणल्यावर, अर्धा किलो पण परफेक्ट नसतात, त्यापेक्षा 40-50 ग्रॅम हे कमीच असतात। पण हे कस्टमरला दिसत नाही, त्यांना फक्त पैसे दिसतात की हे खूप कमी पैसे बेकरीमध्ये भेटतात म्हणून। आणि या पद्धतीने बोलता बोलता आपल्या खूप छान अशी केकची डिझाईन पण तयार झालेली आहे आणि मला दुसऱ्या केकची पण एक ऑर्डर होती। तर मी ते केकसाठी थोडेसे गणाश तयार करून घेतलेले होते आणि मग त्याच गणाशने काय केलं, साईडने थोडंसं माझं स्पॉन्ज दिसत होतं, त्यामुळे मी त्या साईडने थोडीशी ना, तुम्ही पाहत असाल तर या पद्धतीने ड्रिपिंग देऊन घेतली आणि त्यांनी वरती नाव टाकायला सांगितले होते, बेस्ट हजबंड म्हणून नाव टाकले आणि काही स्प्रिंकल्स टाकून आपला हा केक एकदम छान असा तयार झालेला आहे। त्यांनी फोटो पाठवला होता, त्याच्यापेक्षा पण खूपच सुंदर हा केक झाला होता। तर या पद्धतीने माझा केक तुम्हाला कसा वाटला, आणि थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका।